लाईफ ही खूप अनप्लॅन इन्सिडेंटनी चालत राहते आणि हा ब्लॉग एक अशाच अनप्लॅन ट्रिपचा आहे. मी अडकले. ओ मम्मी, रेनकोट फट गया मेरा भाई. अभी हमारी गाड़ी रुकी है. लक्ष्मीला भूक लागली आमचा, सो लक्ष्मीला थोडं नीट करायची गरज आहे. तिला नाश्ताच नाही करवला आम्ही. ये भैया देखो हवा के लिए गिड़गिड़ा रहे हैं. अजून आम्हाला खूप लांब जायचं बाई. आम्ही आता 6 वाजता निघालो यार. अजून आता आम्ही पुण्यातच आहे. 10 वाजले. पुण्यातच फिरतोय. ह्या रोडवरनं त्या रोड, त्या रोडवरून ह्या रोड, हा रोड चुकला. एक हायवे पकडलेला, एक हायवेचं खाली आलो. आम्हाला परत रोडच नीट भेटत नाही. सातारा हायवेला जायचं. वाई वगैरे सगळे थँक्यू. हा माझा पहिला व्लॉग. आपल्याकडे प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच होते आणि म्हणूनच आपण चाललोय वाईच्या प्रसिद्ध गणपतीला. भाई और बहनों, आसमान से निकले और खजूर में अटके, इसको कहते हैं. आम्ही एवढं घाण ट्रॅफिक ओलांडून पुढे आलोय ना, बापरे. इतका मोठा लाल पट्टा होता, तो सगळा सोडून आम्ही एकदम ऑफ रोडिंग करून साईडून लक्ष्मीने इतकं भारी आम्हाला बाहेर काढलंय. वा, गुड जॉब लक्ष्मी, गुड जॉब. हे आम्हाला लक्ष्मी. सकाळपासून पावसात भिजून नुसते कुडकुडून गेलं. आता हा मस्त कडक चहा घेतला ना तर मस्त बरं वाटेल. हे जे तुम्हाला समोर दिसतं ना हिरवीगार डोंगर, याच्या पलीकडे आपल्याला जायचं. वाई हे पेशव्यांच्या काळातील एक प्रमुख शहर होतं. कृष्णेच्या खाठी वसलेले असे हे महागणपती मंदिर आणि सोबतच काशी विश्वेश्वर शिव मंदिर. असे म्हणतात की जे लोक काशीला नाही जाऊ शकत त्यांनी येथे येऊन दर्शन घ्यावे. खूप छान दर्शन घेतल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो महाबळेश्वरला. एकदाचा पोहोचलो. मी आता चाललोय जेवण करायला. पण यार जसंच बाहेर पडायचं म्हणलं ना, पाऊस एकदम धो चालू होतो. पावसाला ना खरंच. पण डिनरचा बेत मस्त आहे. 7-8 तासाचा प्रवास करून आम्ही खूप दमलोय, त्यामुळे आता शूट करायची तर काही इच्छा नाही आहे. हॅलो. हां, मस्त सकाळ झाली आहे. छान मस्त पाऊस नाही आहे. बाहेर फिरायला जायचं तर प्लॅन आहे, पण फक्त महादेवानी साथ दिली पाहिजे बाई. पाऊस नको पडायला आज तरी ॲटलिस्ट प्लीज. म्हणजे इच्छापूर्तीची विही. टडा. त्याच्यामध्ये विश मागायचं. तर आज माझा बर्थडे आहे, पण आम्ही कॅश आणायला विसरलो गाईस. मी असंच विश मागून घेते. ओके, आपण असंच विश मागू. इकडे मॅप्रो गार्डनमध्ये बसलोय. काहीतरी खाण्यासाठी इकडे सगळे बसलेत, पण आमचं फुल पोट भरलेलं आहे सकाळच्या नाश्त्याने, त्यामुळं काय खायची इच्छा नाही आता. पण फक्त असं मस्त निवांत बसायला छान वाटतं. भारी वाटतं.
धुकं येतं यार आणि सेकंदात सगळं क्लिअर होतं. इतकं भारी आहे ना हे. वाव, खूपच मस्त. चल आता क्लिअर होऊन दाखव सगळ्यांना. आता आपण चाललोय आपल्या लाडक्या शंभूकडे. जिथे जिथे महादेव तिथे तिथे मी. भलेही मग प्रवासाचा रस्ता कितीही खडतर असो, पण आपण तिथे पोहोचणार. हे पंचगंगा मंदिर आहे. इथे 5 नद्यांचं उगम स्थान आहे. गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि कृष्णा. आणि अजून त्याच्यामध्ये सरस्वती आणि भागीरथी या 2 गुप्त नद्या आहेत. हे ते जे मंदिर आहे ना ते किती 4000 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे ते. वाव यार, मस्त. हे जे महादेवाचं मंदिर आहे ना ते 800,000 वर्षापूर्वीचं आहे. आणि त्याच्यातली जी म्हणजे मूर्ती आहे ती अशी रुद्राक्षाच्या म्हणजे आकाराची आहे. अशी खडबडीत आहे, रुद्राक्षासारखी दिसते. ती तर स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे. ती तर हजारो वर्षांपूर्वीची आहे. पण हे मंदिर इतकं सुंदर आहे ना. वाव यार, महादेव म्हणजे असं हार्ट ना मेल्ट होऊन जातं. एकदम भारी. इकडचं माहिती आहे का, इकडचे जे नंदी आहेत ना ते खूप मोठे मोठे आहेत. मला माहिती प्रत्येक कोणत्याही मंदिरात नंदी आहेत ना ते खूप मोठे आहेत, खूप मस्त आहेत. ओ मेको काय 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 नाही आहे माझ्याकडं, काहीच नाही आहे. दत्त मंदिर पण आहे इकडं, पंचगंगा मंदिर आणि त्याच्या मागे. पण आम्हाला माहीतच नव्हतं, त्यामुळं आता आम्ही आलो बाहेर. आता आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहे? बगीचे. आजचा दिवस खूप मस्त गेला, भारी गेला. मस्त तिथे खाल्लं पिलं गरम गरम. परत रिटर्न आलं घरी. आता खूप दमलेलं आहे, तर आता थोडंसं नॅप घ्यायचं मन करतंय. खूप भूक लागली, खूप जोराची भूक लागली आहे. आता माझं मन असं म्हणतं आहे रेस्टॉरंटमध्ये जाऊन एक फुल मील व्यवस्थित जेवण झालं असतं. आता आम्ही चेकआउट करतोय आणि निघालो आपल्या घरी पुण्याला. काय पण तुमचा एक्सपिरियन्स? तुम्ही पुणेकर आहात, मस्त. तुम्ही इथे चांगली शूटिंग वगैरे केली. अभिनंदन तुमचं. बाकी काय म्हणणार? या पुण्याला जर आला ना कधी तर आमच्या इकडे नक्की या. ट्रिप तर संपली आहे. आता घरी जायची वेळ आली आहे. पण जाता जाता इथे एक मस्त सुंदर पॉईंट भेटला आहे. त्या पॉईंटचं नाव काय आहे माहीत नाही, पण इतकं भारी आहे ना. इथून सगळे असे डोंगर मस्त आणि एक छोटे छोटे विलेजेस म्हणजे गावं आहेत अशी खाली. ती अशी सगळी इतकी सुंदर, इतकी छान दिसतात ना. मस्त शेती वगैरे सगळं दिसतंय. आणि आता ब्लॉग एंड करायची. तर जाता जाता फक्त मला एवढं म्हणायचं आहे, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जो की अनप्लॅन आहे, जसं की मी आधी बोलले होते. सो जा माझा ब्लॉग बघा. आवडला असेल तर लाईक करा. काही चुकलं असेल, काही नाही आवडलं असेल तर मला ते कमेंट करून सांगू शकता. दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी.